बाबा एकदाची कॅब बुक. हे बघ बाळा, मी 2 दिवस नाहीये, नीट राहा. मी बाबांना त्रास देऊ नको. हा मम्मा, मी काय आता लहान नाहीये. उलट पप्पांनाच सांग मला त्रास नको देऊ म्हणून. हो ग माझी आई, सांगते. जा झोप आता. हॅलो नागेश, मी सकाळी लवकर जाणार आहे. तू प्लीज लवकर ये. हा, आणि प्रसू झोपली असेल तर आवाज करू नकोस. हा, बाय, गुड नाईट. हॅलो, आलात का तुम्ही? हो आले. हा हॅलो, कुठे आहात तुम्ही? हो आले. मॅम बॅग द्या, मागे ठेवतो. तू तू इथे काय करतोयस? तुम्हाला घ्यायला आलोय मॅम. आजचा दिवसच खराब आहे. पाऊस आलाय म्हणून आतमध्ये बसले, नाही तर मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाहीये. आत्ताच्या आता बुकिंग कॅन्सल करा. मॅम आता पाऊस आला त्यात माझी काय चूक आहे? आणि मी बुकिंग कॅन्सल करणार नाही, माझं नुकसान होईल. तुम्हीच कॅन्सल करा. कॅन्सल केली तर परत लगेच आउट स्टेशनसाठी मिळेल का गाडी? उशीर होईल पोचायला. ठीक आहे, चला आता. 1 मिनिट. कॅब बुक केल्यावर तर येलो नंबर प्लेटची गाडी येते ना? तुमची प्रायव्हेट कार कशी? मुद्दाम करताय ना हे सगळं? ते काय झालं ना मॅम, सकाळी माझी गाडी बंद पडली आणि तुम्हाला उशीर व्हायला नको म्हणून मी मित्राची गाडी घेऊन आलो. चालेल ना? ठीक आहे, चला आता. माझ्याकडे बघायचं नाही आरशातून सारखं. ठीक आहे, मी आरसा वरती करतो. मागून एखादी गाडी आली आणि ठोकली, ॲक्सिडेंट झाला तर मला सांगायचं नाही. नाही नाही, ठीक आहे, करा तुम्ही सेट. मॅम नंबर नंबर मागायची पद्धत जरा कॅज्युअल आहे नाही का? मॅम OTP नंबर. मग असं म्हणा ना. 7863. ही कथा आहे राज आणि स्वराची. एकेकाळचे प्रेमी युगुल, पण काही कारणास्तव त्यांना वेगळं व्हावं लागलं होतं. आज आयुष्याने युटर्न घेऊन त्यांना पुन्हा एका प्रवासावर पाठवले. बघूया पुढे काय होतंय. एक उत्तम कलाकार माणूस, उत्तम कवी, उत्तम लेखक वरून डायरेक्ट कॅब ड्रायव्हर. चांगली प्रगती आहे. मला काही बोललात का? नाही, स्वतःशीच बोलतेय. कधी कधी परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते मॅडम. माणूस तोच असतो, वेळ बदलते. आणि कला? कलेचं काय हो मॅडम, ती माणसासोबत येते, माणसासोबत जाते. पण कला प्रत्येकाचंच पोट भरेल असं नाही आहे. नाही, बरोबर आहे. पण एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती असेल जी त्याला म्हणेल, तू तुझी कला जप, बाकी सगळं मी बघते. मग तो नशीबवानच म्हणायचा ना. हो, नशीबवानच होतो मी. असो, ज्याचं त्याचं नशीब. तसं तर माझ्या पण ओळखीत एक व्यक्ती होती जिला गाण्याची फार आवड होती. तिने सोडली वाटतं तिची कला मागे. संसार मागे लागला ना सगळं सुटतं. मला एक गाणं फार आवडायचं. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडूनी जीवाने हसावे.
कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले नव्याने बहावे. वा, काय सुंदर गाता मॅडम तुम्ही. अगदी आपले जुने दिवस आठवले. काय बोललात? हे गाणं मला आवडतं म्हणून मी गायले. मला नाही आठवत जुने दिवस वगैरे, विसरले मी सगळं. बरं मॅम, तुमच्या सीटच्या पुढच्या कप्प्यात एक पुस्तक ठेवलंय, ते बघता का? त्याचं काय करू? नाही, एकदा बघा तर. राज, राज तुझं कवितेचं पुस्तक आलं? कधी काढलंस हे? आणि मला कसं नाही मिळालं? अरे मी नेहमी बघत होते पुस्तकाच्या दुकानात, तुझं पुस्तक आलंय का? वाव यार राज, तू आपलं स्वप्न पूर्ण केलंस. हो, आपलं स्वप्न पूर्ण केलं. सॉरी, ते फ्लो मध्ये निघालं. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पुढे बघून गाडी चालवा. यस मैम. तेरे पास आके बचपन सा लगता है, क्योंकि वहां ना कोई खौफ था ना खौफ दिखाने वाला था, तो बस सुकून. और वही सुकून तेरे पास आके मिलता है, शायद इसीलिए तेरे पास आके बचपन सा लगता है. वाह, आहे की शिल्लक कला. थोडीफार. बाय द वे, मळमळत असेल किंवा उलटी होत असेल ना, तर आवळा सुपारी ठेवली आहे तिथे बाजूला. नकोय मला. मला नाही होत आता मोशन सिकनेसचा त्रास. बऱ्याचशा जुन्या गोष्टी सुटल्यात माझ्या आता. बरं, ठीक आहे. स्वरा, काय? सॉरी मॅम. तुम्हाला वाटलं नाही का की त्या दिवशी तो का आला नाही? काय झालं असेल हे एकदा तरी विचारावं. थांबा, पुढे जाण्याआधी मीच तुमचं कन्फ्युजन दूर करतो. जसं आधी सांगितलं होतं, स्वरा आणि राज यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. स्वरा राजला नेहमी सांगायची की तू तुझी कला जपायची आणि मी घर सांभाळेन. जेव्हा स्वराच्या घरातून लग्नासाठी दबाव यायला लागला, तेव्हा तिने राजला लग्नाचा तकादा लावला. पण राज सेटल झाल्यावर लग्न करू असा म्हणायचा. त्यावर स्वराने राजला अल्टिमेटमच दिला की या तारखेला जर तू मॅरेज कोर्टात आला नाहीस तर आपला संबंध कायमचा संपला. आणि जे घडायचं नव्हतं तेच झालं. राज आला नाही आणि त्यांचं नातं तिथेच संपलं. 5 तास किती? 5 तास उभी होते मी तिथे. 1760 फोन लावले, आईला फोन लावले, आई उचलत नव्हत्या, तुझा फोन बंद. मला जे समजायचं होतं ते समजलं. मग आता हा विषय काढून हे सगळं बोलून काय मिळवायचंय तुला? तुला काय वाटलं मला कळत नाही? पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा, माफी मागायची, गोड गोड बोलायचं, पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचा. तुझी ही चाल इथे काम नाही करणार, कळलं? चाल माझी ही चाल असती ना, किंवा हेच इंटेन्शन असतं ना, तर कधी चालू असतो. 10 वर्ष वाट नसती बघितली. मी आलो ना ते फक्त शांत झोपेसाठी, कारण मला एक रात्र तरी शांत झोपायचंय. म्हणजे स्वरा, त्या दिवशी मी येणार होतो, पण काय? आईला अटॅक आला होता. त्या दिवशी खूप धावपळ झाली, हॉस्पिटलला घेऊन गेलो. तुला फोन करायचा तर माझा फोन डेड झाला होता. आईचा फोन घरी राहिला होता.
मी खूप प्रयत्न केला तुला कॉल करण्याचा, तुझ्याशी संपर्क करण्याचा, पण त्या दिवशी अरे पण मला कळवायचं ना राज, कसंही करून. राज आणि आई आई तिच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे स्वामींच्या चरणी. ती म्हणायची ना नेहमी की माझा शेवट झाला की मी स्वामींच्या चरणी जाईल, मला आवडेल त्या ठिकाणी जायला. अगदी तसंच हसत खेळत गेली तिच्या स्वामींच्या चरणी. त्या दिवशी आई ही सोडून गेली आणि तू सुद्धा. राज, खरंच सॉरी, मला हे सगळं काहीच माहित नव्हतं. अगं तू सॉरी म्हणावं किंवा तुला गिल्ट देण्यासाठी मी हे नाही सांगत आहे. हा हलकं वाटत. इतकी वर्ष जे साचून राहिलेला जो गैरसमज होता ना, तो दूर करायचा होता बस. तुझ्या आठवणींच्या सावलीत मी आजही का हरवते. आ, आ, तुझ्या आठवणींच्या सावलीत मी आजही का हरवते. तुझे नाव ओठांवरी येताच एकटेपण जाणवते. दूर तू असला तरी मन तुझ्यातच गुंतलेल. सांगना काही प्रेम आपलं अधूरच राहिलेलं. तुझ्या विना अधुरी मी, तुझ्या विना हरवलेली वाटही. तुझ्या विना अधुरी मी, तुझ्या विना हरवलेली वाटही. तुझ्या राज, आपलं नेहमीचं कॉफी शॉप गेलं, थांबूया, तुझ्या आवडीची कॉफी घेऊयात. स्वरा, तुझ्यातला आणि माझ्यातला तो फरक अजूनही कायम आहे. मला नाही परवडणार ती कॉफी. आपली एक कटिंग चहा आणि वडापाव बरा. मलाही आवडेल एक वडापाव आणि कटिंग चहा. ठीक आहे. पुढे बसू, चालेल तुला? आवडेल मला. बाकी काय चालू आहे सध्या तुझ्या आयुष्यात? प्रवास. आणि प्रवासाचं डेस्टिनेशन काय? सांगतोयस ना?
ते सोड ना, तुझ्या आयुष्यात काय चालू आहे? माझं काही नाही, मस्त. चांगला नवरा आहे, छान मुलगी आहे, हुशार आहे, छान चाललंय माझं. माझी पण फॅमिली आहे, बायको आहे, एक मुलगी आहे, छान चाललंय माझं पण. हा बघ फोटो, छान आहे ना, प्रसन्ना. आईच इतकी सुंदर आहे, मुलगी तर गोड असणारच ना स्वरा मॅडम. स्वरा मॅडम नाही, स्वरा म्हण. तुझ्या फॅमिलीचा फोटो दाखव ना. काय घाई आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे, पोचल्यावर दाखवतो ना. तू रिटर्न कधी जाणार आहेस? माझं एकाच दिवसाचं काम आहे. मी तुला फोन करते, आपण सोबत जाऊ. माझा नंबर आहे अजून? हो आहे ना, पण तू तो बंद केलायस का? कारण काल मी कॅब बुक केली तेव्हा वेगळा नंबर होता. तो फक्त बुकिंगसाठीच ठेवलाय. बघू जरा, दाखवतेस नंबर? मी व्यवस्थित चेक करून घेतो. आता तुला गरज नाही पडणार याची, कारण मी जातोय कायमचाच. पुन्हा नाही येणार तुझ्या आयुष्यात. मला माझ्या मनावरचं ओझं हलकं करायचं होतं, तुझा गैरसमज दूर करायचा होता, तो झाला. थँक्यू सो मच आजच्या दिवसासाठी. तू तुझा संसार खूप छान कर, मजेत राहा, आनंदात राहा. मला नाही यायचं तुझ्या संसाराच्या मध्ये. आणि आपण दोघांनी आता चांगले मित्र म्हणून राहणं पॉसिबल नाही आहे, कारण आयुष्यात जर एक U-टर्न चुकला ना, तर तो तुम्हाला चुकीच्या डेस्टिनेशनवर घेऊन जाऊ शकतो. तू माझं पहिलं प्रेम आहेस, मी तुझं पहिलं प्रेम आहे. आपण एकमेकांना विसरू शकत नाही, हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तुला माहिती आहे पहिल्या प्रेमाचं सर्वात मोठं दुःख काय? सर्वात मोठं दुःख हे नाही आहे की आपल्याला एकमेकांपासून दूर जावं लागतंय. सर्वात मोठं दुःख हे आहे की आपल्याला एकमेकांच्या आठवणी कायम राहावं लागतंय. काळजी घे. राज, तुझ्या फॅमिलीचा फोटो नाही दाखवलास तू. फॅमिली असेल तर फोटो दाखवेन ना. माझी आई आणि तू एवढीच माझी फॅमिली होती. एकाच दिवशी माझी फॅमिली संपली. आता माझ्या फॅमिलीत मी एकटाच आहे, कोण नाही. काळजी घे. हां हॅलो. हो पोचले. हो नुकतीच पोचले. हो करते, मी फोन करते. आलं जुनं प्रेम पुन्हा, तरी ते आठवणीतच ठेवावं. जिथे संसाराचा पाया, घर तेथेच बांधावं. मन देईल हेलकावणी की पुन्हा जुन्या प्रवासावर जावं. पण आता आयुष्यात नको अपूर्ण प्रवास, असं स्वतःच्या मनाला सांगावं. तुझ्या विना अधुरी मी, तुझ्या